बघत रहा APN न्यूज, सत्य आणि सकारात्मक. डॉक्टर DS काटे यांच्या सामाजिक उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद. छत्रपती संभाजीनगरमध्ये रंगला शानदार गौरव सोहळा. याबाबत सविस्तर असे की समाजातील सर्वात उपेक्षित आणि निमूटपणे सेवा करणाऱ्या स्मशानभूमी कर्मचाऱ्यांचा एकाच वेळी सर्वाधिक संख्येने सन्मान करण्याचा एक अनोखा आणि ऐतिहासिक विक्रम DS काटे उद्योग समूहाचेच प्रमुख डॉक्टर DS काटे यांनी प्रस्थापित केला आहे. या अभूतपूर्व सामाजिक उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये अधिकृत नोंद झाली असून त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेला शानदार सत्कार आणि गौरव सोहळा शनिवारी 8 ऑगस्ट रोजी हॉटेल द औरिस कीज येथे अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्याला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे नवी दिल्ली येथील मुख्य परीक्षक ॲडज्युडिकेटर श्री नरविजय यादव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते डॉक्टर DS काटे यांना अधिकृत विक्रमाचे प्रमाणपत्र आणि पदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. आशेचे आणि मानवतेचे खरे रक्षक. स्मशानभूमी कर्मचारी हे कोणत्याही सुट्टीशिवाय अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत समाज मनाचे दुःख हलके करण्याचे काम करतात. त्यांच्या या निस्वार्थी आणि अमूल्य सेवेला मुख्य प्रवाहात आणून त्यांना सन्मानित करणे हा एक अत्यंत संवेदनशील आणि कौतुकास्पद विचार आहे. अशा शब्दात मुख्य परीक्षक श्री नरविजय यादव यांनी डॉक्टर काटे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. सत्काराला उत्तर देताना डॉक्टर DS काटे भावूक झाले. ते म्हणाले, स्मशानभूमी कर्मचारी हे समाजाचे अनावृत रक्षक आहेत, जे दररोज शांतपणे, आदराने आणि करुणेने मानवतेची सेवा करतात. त्यांच्या या निस्वार्थी योगदानाला कृतज्ञतेची पावती देणे आणि त्यांना समाजात सन्मान मिळवून देणे हेच आमचे ध्येय होते. या विक्रमाचे श्रेय माझ्या संपूर्ण टीमला आणि त्या सर्व कर्मचाऱ्यांना जाते. या ऐतिहासिक सोहळ्याला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड प्रतिनिधी नरविजय यादव यांच्यासह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिष्ठाता डॉक्टर महेश खरात, माजी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, स्मशान जोगी संघटनेचे अध्यक्ष गोविंद गायकवाड, ॲडव्होकेट अजित काळे, भगवानराव कापसे, उत्तम काळवणे, संजय वरकड व शहरातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता उपस्थितांच्या स्नेहभोजनाने झाली. APN न्यूजसाठी अर्जुन पवार, छत्रपती संभाजीनगर. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांच्या या कार्याची दखल घेतली गेली आणि त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्यांचे अनेक असे उपक्रम आहेत जे खऱ्या अर्थाने मागास वंचित लोकांच्या उत्थानासाठी अनेक प्रकारचं कार्य ते करत आहेत. त्यांनी स्वतः जीवनामध्ये केलेला संघर्ष, या संघर्षाचं एक फलस्वरूप म्हणून अशाच लोकांसाठी काम करण्याची त्यांची प्रेरणा आणि भूमिका ही सतत महत्त्वाची राहिलेली आहे. अर्थजागर असेल, उद्योजक म्हणून असतील किंवा विविध क्षेत्रामध्ये केलेल्या कामाबद्दल त्यांना महाराष्ट्र रत्न अशा प्रकारचे जे अनेक पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. खूप चांगल्या स्वरूपाचं ओरिएंटेशन, आईवडिलांची पुण्याई, चांगलं काम करण्याची एक मनामध्ये जिद्द, संघर्ष केलेला त्याचा एक फलित म्हणून त्यांनी सतत लोकांच्यासाठी काम करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. आणि याचाच परिणाम म्हणून त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. अनेक लोकांनी त्यांची वाहवा केली आहे आणि अनेक वेगवेगळे प्रयोग ते त्यांच्या जीवनामध्ये करत असतात. याचंच आज हा एक उपक्रम आपण पाहिलेला आहे. याबद्दल मी पुन्हा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. भविष्यातही अनेक अशा प्रकारचे पुरस्कार त्यांची वाट पाहत आहेत असंही मला वाटतं. या प्रकारामुळं त्यांनाही ऊर्जा मिळत राहते आणि मी असं पाहिलं की जसं त्यांचं वय वाढतं आहे तसं उत्तमोत्तम काम करण्याकडे आणि वेळ देण्याकडं, चांगलं काम कसं करता येईल असाच त्यांचा कलही वाढत राहिलेला आहे असं मला वाटतं. पुन्हा एकदा त्यांचं, त्यांच्या कुटुंबियाचं, सर्व स्नेहीजनांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि या ज्या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं आहे, हा जो इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे जे पदाधिकारी या ठिकाणी आहेत, श्री यादवजी इथं आहेत, त्यांचं मी अभिनंदन करतो की चांगल्या व्यक्ती, चांगल्या प्रवृत्ती बरोबर त्यांनी शोधलेल्या आहेत आणि त्यांना सन्मानित केले. डॉक्टर DS काटे जी ने जो एक नई पहल यहाँ से शुरू की है औरंगाबाद से, ये पूरे देश में पहली बार इस तरह का उदाहरण इतनी बड़ी स्तर पर सामने आया है कि शवदाह गृह में सेवाएं देने वाले लोग जो हैं वो उपेक्षित रह जाते हैं.
उनकी ओर ध्यान नहीं दिया जाता और उनका सामाजिक मुख्य धारा से वो बाहर रहते हैं, वंचित रहते हैं। इस घटना से एक सर्वाधिक संख्या में इतने लोगों का सम्मान एक उदाहरण है। दूसरे जिलों, दूसरे प्रदेशों, पूरे देश में इस तरह की बातचीत, चर्चा इस पर शुरू हुई है, होनी चाहिए, होती रहनी चाहिए, सो दैट डॉक्टर कार्टे का जो मुख्य उद्देश्य है वो है वित्तीय साक्षरता अधिक से अधिक लोगों तक पहुँचे, जिससे कि समाज में, एक स्वतंत्र देश में सभी लोग बराबरी का जीवन, समाज में सम्मान, बराबरी का जीवन तभी जी पाएंगे जब उनके साथ भेदभाव ना हो और वो वित्तीय रूप से साक्षर हो और उन्हें अवसर भी मिले। तो ये पहल बहुत ही अनुकरणीय है इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्स की तरफ से। आज इस रिकॉर्ड की आधिकारिक घोषणा करते हुए मुझे बहुत खुशी हुई। APN न्यूज सत्य आणि सकारात्मक।